हो, पण त्यात त्याचा काय दोष? मग आणि कुणाचा दोष आहे? कुणाचाच नाही, यंत्र आहे ते. त्याच यंत्राची काळजी घेण्यासाठी आपण त्याला एक्स्ट्रा पैसे देतो पगाराशिवाय. त्या पगार आपण माणसांना देतो, यंत्राला नाही. पण यंत्रांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांची नाहीये का? अगं पण यंत्र बिघडायचं असल्यास ते बिघडतच, त्याचं काय करशील? मग काय करायचं? ते कसेही वागले, काहीही झालं तरी सोडून द्यायचं आपण. तसं माझं म्हणणं नाहीये, पण त्याची जर काही चूकच नाहीये तर मग त्याला शिक्षा कशाला द्यायची, इतकंच माझं म्हणणं आहे. मग काय, ते चुका करतच राहतील. अगं पण किती आणि कोणत्या चुका, याचं काही मोजमाप आहे की नाही? अगं 3 वर्षात एक 2-4 वेळा 15-20 मिनिटं तो उशिरा आला किंवा 1-2 वेळा गाडी बंद पडली म्हणून त्याला कामावरून काढून टाकणं हे काही कारण मला पुरेसं वाटत नाही. हा, पण एक 15-15 दिवस आपल्याला न सांगता तो सुट्टी घेत असेल किंवा गाडी रॅश चालवत असेल, गाडी ठोकत असेल, आपल्याला न सांगता काहीतरी वागत असेल, चुका करत असेल, तर हा निर्णय घ्यायलाच हवा. पण हे कारण अगदीच मामुली आहे ग. बरं, तो माणूस प्रामाणिक आहे हेही आपल्याला माहिती आहे. आपलेच पैसे 1-2दा गाडीत राहिले होते, त्यांना आणून दिले होते परत, आठवतंय ना? बरं, आणि हा माणूस अगं वर्षातनं 20-25 दिवस फक्त सुट्टी घेतो, हो की नाही? तीही आपल्याला सांगून. आणि अगदीच कधीतरी आजारी पडला तर अचानक सुट्टी घ्यावी लागते, पण अदरवाईज तो इथे नेहमी असतो. तर त्याच्या या सगळ्या चांगल्या बाजूकडे न बघता फक्त त्याच्या वाईटावर बोट ठेवून आपण माणसं रिजेक्ट करत गेलो तर नुकसान कोणाचं आहे? आपलंच आहे ना.